आणि त्या मीटिंगला जात असताना मी माझं मन आणि कान हे दोन्ही व्यवस्थितरित्या उघडे ठेवून समोरचा काय बोलतोय ते ऐकून घ्यायला लागलो, त्याच्यावरती विचार करायला लागलो आणि विचार केल्यानंतर मी त्याच्यावरती काय विचार केला हे मनमोकळेपणाने बोलायला सुरुवात केली. त्यामुळे माझ्या मनामध्ये समोरच्यांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या काय चुकीच्या रुजत होत्या त्या क्लिअर व्हायला लागल्या आणि मग काही काळानंतर मी पूर्वग्रह दूषित मनाने समोरच्याचे बोलणे ऐकणे बंद झालो. म्हणजेच समोरच्याचं बोलणं ऐकत असताना तो कोणत्या अँगलनी बोलतोय हे समजून घ्यायला लागलो. कारण मला समजायला लागलं की माझा समोरच्याचं बोलणं ऐकण्याचा अँगलच चुकीचा आहे. आजचा आपला विषय मी माझ्या मनात ठेवलेली रिझर्वेशन्स, पूर्वग्रह दूषित कल्पना किंवा हातचे राखून जगणे आणि त्यामुळे माझी वेळोवेळी होणारी पडझड, हे फार सॉफिस्टिकेटेड शब्द आहेत, खरं तर माझ्यासारख्याला ते लागू नाहीत. त्यामुळे वेळोवेळी खाल्ले जाणारे शेण हाच योग्य शब्द आहे. कोणाकोणाला वाटतंय आपण शेण खाल्ल्यामुळे इथं आलोय, त्यांनी हात वर करा. हा हा, सगळेजण हात वर. तुमचा नाही का हात वर? हा का नाही? तुम्ही काय गाईचं खाऊन आले का? हा, सगळ्यांनी आपण शेण खाल्लेलं आहे म्हणून आपल्याला आज एकत्र यायची जरूर पडलेली आहे. आणि आज सकाळपासून कोणीही शेण खाल्लेलं नाहीये. त्याचं कारण आज आपण सगळेजण एकत्र आहोत. आणि एकत्र आहोत त्याचं कारण असं ते आपल्याला घरच्यांनी वाळेत टाकलंय म्हणून नाही आहेत आपण एकत्र. इथं आपल्याला परमेश्वरांनी काहीतरी चांगलं ऐकायला, चांगला विचार करायला वेळ दिलेला आहे. आपण जेव्हा प्रिज्युडाइज्ड माइंडनी कुठला विचार करतो तेव्हा करेक्ट दिशेने विचारच करू शकत नाही. मग करेक्ट दिशा कोणती? इथं विचारांना डायरेक्शन मिळते. आपण नुसती दारू पिऊन इथं आलेलो नाहीये, नुसत्या सिगरेट ओढून, नुसत्या तंबाखू खाऊन इथं आलेले नाही. ते व्यसनमुक्ती ते काय लगेच होतं. प्रॉब्लेम परत त्यात अडकू नये हा विषय चाललेला आहे आज या ठिकाणी. आणि ते अडकण्याचं मूळ काम आहे ते मनामध्ये आपण ज्या वेगवेगळे रिझर्वेशन्स ठेवतो त्याच्यावर कसं काम करायचं, ती कशी दूर करायची, त्याच्या अगोदर आपल्याला कोणकोणते रिझर्वेशन्स असतात हे अगोदर आपल्याला सुचलं पाहिजे. बोला संदीपराव, तुमच्या मनात काय आहे? रिझर्वेशन म्हणजे कळलं का तुला काय ते? डोक्यामध्ये काय संकल्पना असतात त्या चुकीच्या असतात ना संदीप, का नाही? रत्नदीप, रत्नदीप यायला हा माझ्या डोक्यावर झालेला परिणाम आहे बरं का दारूनी. मी बघतोय रत्नदीपकडे आणि तोंडाने संदीप म्हणतोय. हा नाही, बोल बोल तू, बोल बोल. असं आहे म्हणून तर मला इथं यावं लागलं येडे. मी काय वेगळा आहे का तुमच्यापेक्षा? चला बोला. हा काय करत नाही. हा काही ना काही गोष्टी खोल रुजलेल्या आहेत. हा आणि त्या आता हळूहळू बाहेर पडायला लागल्या. हो, मी असं ठरवलं होतं आणि असं केलं तर मी दारू थांबतो. हा, असं उगाच ठरवलं गेलं होतं.
बरोबर ऐका तो काय सांगतोय महत्वाचं बोलतोय तो. माझं मी ठरवलं होतं हं. की मला जी सगळी इज्जत मिळाली हं. तर मी दारू बंद हं. आणि ती मिळाली नाही. मी व्यसनी झालो, हं. सगळं आहे असं राहिलं, हं. परंतु मी व्यसनी झालो आणि स्वतःलाच फसवलो हो की चांगली बायको मिळाली तर मी दारू बंद. फार बायको कधीच चांगली मिळत नाही. आपल्याला कंटाळा येतो त्या बायकोचा, त्यामुळे ती चांगली वाटत नाही. ऍक्च्युली ती बायको खूप चांगली असते पण म्हणजेच आपला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, लय भंगारी असंच असतं. माझं तेच होतं. पण माझे आणि बायकोचे वाद झाले हो ते केवळ व्यसनामुळे. हो मी असं तिला म्हणायचो की तू बडबड नको करत जाऊ. हो मी लिमिटमध्ये पी हा. किंवा पिणार पण नाही, हा पण तू बडबड बंद. बरोबर. माझ्या कपाटावर म्हणजे थोडक्यात तू बायकोला बदलायला गेला. हा बदल स्वतःच घडवायला बदल स्वतःच घडवायला पाहिजे. म्हणजे कसं माहितीये का, माझ्या पायाला काठे टोचतायत म्हणून मी ज्या रस्त्याने जाईन त्या रस्त्यावरचे सगळे काठे काढून टाकावी. 10 माणसं लावायची, पैसे खर्च करायचे. त्यापेक्षा बेट्या 20 रुपयाचा स्लीपर घाल ना पायामध्ये, सोपं ठेवायचं. ते कळत नव्हतं मला. आणि तो जे सांगतोय ना एवढी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली की मी दारू सोडीन. आता त्या प्रॉपर्टीचा आणि दारू सोडण्याचा किंवा दारू पिण्याचा काय संबंध आहे का? हा? उलट ते काय म्हणजे ती प्रॉपर्टी खर्च पण नाही झाली तुझी. झाली का खर्च? नाही झाली, नुसती दारू पित राहिला. म्हणजे ज्या गोष्टींचा काही अर्थार्थी संबंध नसतो त्यांचा आपण उगीच संबंध लावतो आणि दारू पित राहतो. भागवत तुमच्या डोक्यात काय हो, कुठल्या प्रकारचं रिझर्वेशन आहे? सेम प्रॉपर्टी संदर्भात होतं. हा हा आणि बिलमध्ये माझ्या नावावरती होतं, पण माझ्या नावावर ते बक्षीस पत्र झालं आणि ते फसवणूक. म्हणजे तुझी फसवणूक झाली असं तुला वाटलं? हा हा खरं आहे, पण त्याचं मी राग बाहेर राग घेऊन नाही पण मला काय झालं बघा, माझा हाच विषय होता. तू जे बोलतोस तेच माझं होतं. मला काय वाटायचं, माझ्या बापानी बंगला बांधून ठेवलाय ना काय, तर तो सगळा मला मिळावा, त्यांनी विल करून ठेवावं. पण माझं वागणं असं होतं की ते माझ्या नावावर कसा करतील बंगला, कारण केला की मी फोकायचोच. मी घरातल्या दागिन्यांना काम दाखवलं का, डोळे काय मोठे करतो, तू नाही का विकलं काही नाही विकलं. नसलच लेखा तुझ्या नावावर काय, तू काय विकणार? बरोबर ना, भरपूर काही आहे. मग तुझी सही काय पिल्याशिवाय उठत नसेल, त्यामुळे हा नाही विकलं नाही म्हणजे काय. माझ्या नावावर आज जवळजवळ 36 फ्लॅट आहे, पण ते कधीही विकायचा प्रयत्न केला नाही. का नाही केला? कारण अगोदर असलेले पैसेच संपले नाहीत तुझे, नाही का? 36 फ्लॅट्स आहेत, बरोबर आहे, ते विकले नाहीत. ते विकण्यासाठी नसतातच. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय सांगतोय, यू आर नॉट माय टार्गेट. वन्स अपॉन ए टाइम माझं हेच थिंकिंग होतं की मी कुठं माझ्या बापाची प्रॉपर्टी विकली आहे. मी काय तेवढा देशोधडीला लागलेलो नाहीये. आपलं म्हणजे स्टँडर्ड वेगळं, आपलं स्टेटस वेगळं. आणि असं सगळं असताना हळूहळू हळूहळू सगळं चाललं होतं माझं. आता तू इथं आला त्याच्या आदल्या महिन्यामध्ये किती लाख रुपये कमवले रे? 7 लाख रुपये. म्हणजे त्यामध्ये 36 फ्लॅटचा मालक ते भाड्यातनंच आले असतील ना? आणि माझा व्यवसाय कसला व्यवसाय आहे तुझा? माझा बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय आहे, 2 व्हीलर सर्व्हिस सेंटर आहे. बर ठीक आहे ना. म्हणजे पण ते कोण बघतं? ते व्यवसाय कोण बघतं? पार्टनर्स असतील. पार्टनर आहे. हा म्हणजे माझं काय म्हणणं, दुसरी बॅकिंग असतात आपल्यासारख्याला, म्हणून आपल्याला वाटत असतं की मी कमवतोय, मी करतोय, आपलं म्हणजे कसलं, असं एक समज असतो आपला. ऍक्च्युली व्यसनी माणूस खरं सांगायचं तर स्वतःच्या जीवावर फारसं काही करत नसतो. जे रेडीमेड असतं त्याचाच आस्वाद घेत असतो.
ग्रोथ कुठे झाली तुझी? माझी म्हणजे जे काय डील करायचे आहे, हा जोपर्यंत मी समोर टेबलवर बसत नाही हा. तोपर्यंत माझ्या डील होत नव्हत्या. जरी मला ते तर स्वाभाविक आहे ना रे. तू समोर असल्याशिवाय डील होणार कसं? पण तू समोर येणार कधी? माझ्यासारखंच आहे. म्हणजे मी पण किर्लोस्कर मध्ये कामाला होतो. मी कामात उत्तम होतो. माझ्या शब्दाला मान होता. ये होतं, वो होतं. ते पण जरा ते भागवतांना येऊ देत मग बोलू. भागवत हा नाही नाही. पण मी गेलो कामावर तर तुझ्या लक्षात आलं का? माझ्या वाचून अडतं बिडतं सगळं ठीक आहे. पण मी गेलो तर हे मला काय सांगायचंय, मी तुला वैयक्तिक हे बोलत नाहीये. आय एम फाइंडिंग माय आयडेंटिफिकेशन विथ यू. मला असं वाटायचं की माझं म्हणजे आय एम स्पेशल, आय एम डिफरंट. माझ्याकडचे पैसे संपले नाहीत, नव्हतेच संपले. अरे पण मी संपत आलो होतो ना, मी संपत आलो होतो ना. आणि याचं भानच नव्हतं मला. आत्ता तू होऊन इथं आलाय का दारू सोडायला? तू होऊन दारू सोडायला इथं आलाय का? नाही आला. माझाच भाऊ आहे. नाही 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 नाही. म्हणजे दुसऱ्या कोणीतरी सजेस्ट केलं म्हणून तुम्ही इथं आलायत, बरोबर ना? म्हणजेच दारूनी आपल्या डोक्यावर एवढा परिणाम केलेला असतो की आपल्याला आता दारू थांबवली पाहिजे हे सुद्धा सुचत नाही. म्हणजे मला सुचत नव्हतं. मला वाटायचं मी कंट्रोलमध्ये पितो. किती पितो, कोणती पितो, फॉरगेट इट. मी 6 क्वार्टर दारू प्यायचो, टापा 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 टापा. व्यसनी माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की मी 6 क्वार्टर दारू प्यायचो तरी मला वाटायचं माझा कोटा मोठा आहे. म्हणजे ज्या गोष्टीत लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीत मला मोठेपणा वाटायचा. हे ते रिझर्वेशन आहे. अनेक बाबतीमध्ये चुकीची रिझर्वेशन्स मी डोक्यामध्ये घेऊन बसत असल्यामुळे वेळोवेळी परत 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 मी त्या जंजाळामध्ये अडकत होतो. रिझर्वेशन्स ही फक्त व्यक्तींबद्दल नसतात. रिझर्वेशन्स ही विविध घटनांबद्दल असतात. मी काय म्हणायचं त्याला, खुन्नस बद्दल बोलत नाहीये. अनेक गोष्टी अशा असतात आपल्या आयुष्यात की आत्ता तो भागवत म्हणला तसं माझ्या मनात कुठेतरी खोल रुतून बसलेल्या असतात. त्याच्यावरती मला एनी सांगितलेला सगळ्यात सोपा उपाय म्हणजे लेट गो करणं. लेट गो करणं म्हणजे रात गई बात गई. माझ्यावर किती अन्याय झालाय हे तुम्हाला माहितीये का, असं मी म्हणायचो. हे झालंय म्हणजे बेट्या तुला सुरक्षित अंतर राखा करता आलं नाही. नाही, माझ्या वडिलांची प्रॉपर्टी तशीच गिळंकृत केली परस्पर माझ्या बहिणींनी. अरे तू कुठं जागा होता तेव्हा त्यांनी करेपर्यंत? तू नव्हता ना जागा, म्हणून त्यांनी गिळंकृत केली. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट एव्हर हॅज हॅपन्ड इन युअर लाईफ. तू जबाबदार आहे बेटे तुझ्या आयुष्यात काय झालंय त्याला. दुसरं कोणी जबाबदार नाही. नाही पण म्हणजे माझाच भाऊ आहे. मी हेच विचार करायचो की मी किती चांगला होतो, मी कधी कोणाचं आयुष्यात वाईट केलं नाही. अरे पण आपली मारली जाते तिकडं लक्ष नाही तुझं, आणि कशाला दुसऱ्याचं वाईट चांगलं करायला गेला तू. आपल्याला ते सुरक्षित अंतर राखा करता येत नाही. आपल्याला समोरच्याचा स्वभाव ओळखता येत नाही. आपण दुसऱ्यावरती नको तेवढा नको त्या बाबतीत
नको तेव्हा विश्वास टाकतो आणि त्यामुळे मग आपल्याला त्रास झाला की मग आपण दुखलं म्हणतो आणि एकदा दुखलं म्हणायला लागलो की थांबत नाही. का थांबत नाही? लावल्यावर कसं आपण परत तेच बोलतो की नाही, तसं ते न लावता दुखलं करतो आणि त्याचा अंत शेवटी परत लावण्यातच होतो. मग त्याला उपाय काय? फक्त आजच्या दिवसात जगणे. आता परत आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी मी कसं वागलं पाहिजे. हा म्हणजे काय? मी काय कोणावर विश्वासच नाही का ठेवायचा? नाही ठेवायचा. स्वतःवर विश्वास ठेवायचा पहिली गोष्ट. ज्याचा स्वतःवर विश्वास असतो ना त्याला दुसऱ्यावरती अविश्वास किंवा विश्वास ठेवायलाच लागत नाही. त्याला परफेक्ट समोरचा माणूस ओळखता येतो एकदाच. कारण बाकी काही केलंच नाही रे आपण आयुष्यात. व्यसनाच्या काळामध्ये बाकी काही केलंच नाही. सारखं रोज सकाळी उठून आज कुठे, किती वाजता, कोणाबरोबर, किती, कोणती, हाच विचार डोक्यात. आणि शेवटी बाहेर पडताना आलोच. इतकं वाईट चाललं होतं आपलं सगळ्यांचं. पण आपलं इतकं वाईट चाललं होतं हे सुद्धा कळायला थोडा अवधी द्यावा लागतो स्वतःला. फार अदरवाईज आपल्याला असं वाटत राहतं की मला सगळं कळतंय, आय कॅन कंट्रोल. मागच्या वेळी नाही का असं काय करताय, 3 आठवडे सोडली होती की मी दारू. बरं मग 22व्या दिवशी काय झालं ते नाही बोलत पोपट. 21 दिवस थांबली होती याचीच कुल्ले बडवून घेतोय. 22व्या दिवशी काय झालं तर 22व्या दिवशी माझ्या डोक्यात असे काहीतरी विचार आले की ज्याच्यामुळे माझी स्लीप झाली. मग काय विचार होते? माझं अजून काहीच कसं नीट होत नाहीये. बरोबर ना? बहुतेक जणांचा हाच प्रश्न असतो. अजून सगळं कसं माझं मार्गी लागत नाहीये. बरोबर बोलतोय खरी मी? अजून कोणाच्या डोक्यात काय येतं वेगळं सांगा मला. माझं कधीच चांगलं होणार नाही असा एक विचार येतो मनामध्ये. मंदार तुला काय वाटतं? हा, आता मी दारू पित नाही तर इतर लोक मदत नाही करत आहेत. बोला, इकडं बोला. हो, हा, मापामध्ये पिऊ शकेन असं वाटत होतं. बरोबर. म्हणजे अजूनही ते रिझर्वेशन असतं आपल्यासारख्याच्या डोक्यात. नाही ते ठीक आहे, आता गेलं ठीक आहे. पण माझाच भाऊ आहे तुम्ही. माझ्याही डोक्यात हेच होतं की थोडी प्यायला काय हरकत आहे. तुम्ही किती प्यायचे हो शेवटी? हा, 1.5-2 खंबे. हा, बोला काय डोक्यात होतं तुमच्या रिझर्वेशन? हो बरोबर. माझं पण हेच रिझर्वेशन होतं. मी सगळं इतकं चांगलं वागतोय सगळ्यांची, मी सगळ्यांना आदरयुक्त देतोय, मी कोणाला फसवत नाहीये, नाही का? आणि तरी लोक मला विचारत नाहीत, माझी किंमत ठेवत नाहीत. हा, बोला देव. घरच्यांचा विश्वास गमवला जातो. हो, विश्वास अजिबात ठेवत नाही. हा, मी 12 वर्ष झाले. नाही आता तुमच्या डोक्यात काय रिझर्वेशन होते? घरचे विश्वास ठेवत नाहीत. घरचे विश्वास ठेवत नाहीत. त्यांना 12 वर्ष झाली दारू थांबून सांगतायत. तरी अजून मी घरी गेलो, हा, माझं वागणं जर विचित्र असेल तर तुम्ही दारू नक्की दारू पिला असं म्हणतात. बघा, विश्वासच ठेवत नाहीत घरचे लोक. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला सांगतो, आपण तितके वेळा विश्वासघात केलेला आहे. आणि आपण जे तुम्ही म्हणताय ना, आता कोळीने प्रत्येकाने सांगा काय काय रिझर्वेशन बोलत होता तुम्ही. आत्ता पहिलं कोण बोललं अगोदर? हा, बोल. काय रिझर्वेशन होतं? प्रॉपर्टी.
हा, तर ते तू मला सांग ना, ती प्रॉपर्टी मिळाली तर म्हणजे त्याचा उपयोग काय त्या प्रॉपर्टीचा? काही नाही उगत. हा, नाही नाही, प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली तरच मी दारू सोडीन. एक उदाहरण घेतोय आपण, याच्यामध्ये मी कोणालाही काही वैयक्तिक बोलत नाहीये. आपल्यातले प्रत्येक जण उदाहरणादाखत बोलतो आहोत. तर आता मला सांग, तू प्रॉपर्टी तुझ्या नावावर असली काय नसली काय, त्यांनी तू दारू पिण्याचा आणि याचा काय संबंध आहे का? नाही नाही, म्हणजे जसं आमच्याकडे सांगतो आपण, दारू पिणाऱ्याला 16,000 कारणं असतात, 16,000 असतात. हा, तर त्यातलं हे एक कारण असतं, बाकी काही नाही. म्हणजे ज्याला प्यायचीच आहे ना, तो काही कारण आहे. ही भिंतीचा रंग काय लावलाय रे पांढरा इथं, प्यायला लाल करून टाका नाही तर मी पिईन. मला प्यायचे ना, तो लाल रंग कर नाही तर मी पिईन. पी आणि मर, साधी गोष्ट आहे. तसं म्हणजे काही कारणच नाही ना आपल्याला, तो म्हणजे दुसऱ्यांना बदलायला जायचं, हा एक प्रकार असतो. अजून काय असतो रे मंदार, तू काय विचारलंस, सांगितलंस मला, अजून कोणी ऍक्सेप्ट करत नाहीत. तर ते काय झालंय माहितीये का आपल्या बाबतीमध्ये? ऍक्सेप्ट करणं म्हणजे काय? ऍक्सेप्ट करणं म्हणजे काय? तर ऍक्सेप्ट करणं म्हणजे आपली साथ न सोडणं. आत्ता सोडली आहे का आपली साथ? आपल्यातल्या कोणाच्या तरी घरच्यांनी आपली साथ सोडली आहे का? हा, कशावरनं नाही सोडली? कशावरनं नाही सोडली? हा, आपली काळजी ते करतायत म्हणून आपल्याला इथं ऍडमिट केलंय. हे झालं करेक्ट रिझर्वेशन. इट इज टू बी प्रिझर्व्ड. हे आपल्याला मनामध्ये कायम जपून ठेवायची गोष्ट आहे. आपला जेव्हा बॅड पॅच चालू होता तेव्हा आपण जगावं म्हणून आपल्याला सेफ झोन मध्ये ढकलण्यात आलेलं आहे. आपल्यातला कोण स्वतःहून इथं आलेला आहे रे, चला चला आता मी दारू सोडतो असं म्हणून कोण आलंय इथं? कोणीही आलेलं नाहीये. दारू काय, सिगरेट काय? स्वतःहून आलाय का तू? काय हो, तू सिगरेट थांबवण्यासाठी स्वतःहून आलाय इथं? बर बर, तेवढी मारली गेली ना तुझी, त्या सिगरेटनी तेवढी मारली तुझी, फाटली तुझी म्हणून आला तू. हा, म्हणजे याच्यामध्ये तुला काय राष्ट्रपती पदक घ्यायला इथं आलेलं नाहीये. आपण जीव वाचवायला इथं आलेलोय, हे पहिलं लक्षात घ्या. आपला कोणतरी जीव वाचवलेला आहे. माझं बोलणं जरा फटकळ आहे, परंतु त्याच्या मागचा माझा हेतू तुमचं लक्ष वेधून घेणं एवढाच आहे. तुमच्यातल्या कोणाची फारशी नावं सुद्धा मला माहित नाही. आत्ताच बघितलं ना, त्या रत्नदीपला मी संदीप म्हणत होतो. विषय असा चाललाय की जोपर्यंत आपण लक्ष देऊन एखादी गोष्ट ऐकत नाही तोपर्यंत आपलं मन टिपकागदासारखं ते टिपून घेत नाही. मग रिझर्वेशन्स काय काय असतात मनामध्ये? आत्ता ते म्हणले तसं, मला थोडी पिता येईल. माझं तर 10.5 वर्ष गेलं आयुष्य असं गेलं. थोडी प्यायला काय हरकत आहे? काल तो संजय भेटला ना, त्यामुळे माझं नाटक झालं. आज संजय भेटेल तिथं जायचंच नाही. आणि ती शेवटची क्वार्टर आणली ना त्या रत्नदीपने, तिथं गोंधळ झाला. अदरवाईज माझा कंट्रोल होता. मी रोज नाही काही येत घरी वेळेवर, कधीही वेळेवर घरी जाणं झालं नाही. माझ्यामुळे, मी माझ्या वागण्यामुळे घरच्यांना काळजी नावाचा एक आजार लावला होता. बरोबर आहे? ते काळजीग्रस्त जीवन जगत होते. आणि ते कसे प्रेम करतील रे तुझ्यावर?
त्याच्या आईला ते धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, ही अवस्था. त्यापेक्षा द्या त्याला टाकून त्या पिंजऱ्यामध्ये. नेमा 2 माणसं त्याला भाकरी चपाती घालतील, जगल तरी ते. ही अवस्था करून ठेवली आपण. नाही पण म्हणजे काय, माझ्यावर घरच्यांनी विश्वास नको का ठेवायला? ठेवणार नाहीत. किती म्हणजे ही रिझर्वेशन्स असतात आपल्या डोक्यातली. माझ्या घरामधले लोक माझ्यावर विश्वास ठेवतील, नाही ठेवणार. कसा ठेवतील? 100 वेळा लेखा तू त्यांच्या पोटात लाथा मारल्या जेव्हा जेव्हा त्यांनी तुला कडेवर घेतलं. मारल्या की नाही? आपण अरे आपल्या सगळ्यांची वागणी सारखी आहे. त्यातनं बाहेर पडलोय आपण. त्यातनं बाहेर पडायचा मार्ग सापडलेला आहे. आणि म्हणून ते मुळावर घाव घालण्यासाठी कसा घालायचा आणि नेमका कुठं घालायचा हे मी माझ्या अनुभवातनं सांगायला आलो इथं. मी काय केलं तर माझ्या डोक्यात असलेली सगळी रिझर्वेशन तोडून टाकली. मला वाटायचं त्याच्या आईला पैसेच संपणार नाहीत माझ्याकडचे कधी. वेडा आहे का काय तू? पैसे संपणार नाहीत कसे? इन्कम पेक्षा खर्च जास्त झाल्यावर संपणार नाहीत वे पैसे. नाही बट आय कॅन मॅनेज. म्हणजे आज तेवढी पत आहे ना नक्की माझी बाजारात. अरे म्हणजे कर्ज काढतोयस तू. तुम्ही 7 लाख रुपये महिना मिळवतात की नाही? तुमच्या डोक्यावर कर्ज किती आहे? तुमच्या म्हणजे बिझनेस लोन 0. अरे मग वाहत्या गंगेत नाताय तुम्ही. पण साईडनी नाताय. मूळ स्रोतामध्ये यायला पाहिजे म्हणजे मग स्पीड पकडेल तुमचं लाईफ. आत्ता कसं गटांगळ्या खात बाजूला पडतोय माणूस. त्यांचं वैयक्तिक नाही बोलतोय मी, माझंही बोलतोय तुमचंही बोलतोय. आपलं काय चाललं होतं? आपलं वेळ मारून नेणं चाललं होतं. आपण स्वतःला डिफरंट समजत होतो. मी बुडत नाहीये ना त्यातच समाधान. मी मरत नाहीये ना त्यातच समाधान. म्हणजे प्रगती फिगती सगळं ते गेलं तेल लावत. मी मेलो नाही म्हणजे झालं असं माझं चाललं होतं. आणि त्यामुळे खूपच काळ आपल्या आयुष्याचा म्हटलं तर वाया गेला. आपल्या बरोबरचे लोक आज किती मोठे झालेत. मोठे म्हणजे फक्त पैशानी नाही. पैसे तर काय पैसे मिळतात रे. अरे साधं दारू नाही पिलं तरी 6 क्वार्टरचे पैसे बाजूला पडतात. येडाय का? हा तुला किती दिवस झाले रे? मला 4 महिने 23 दिवस. हा 4 महिने 23 दिवस. 4 महिने 23 दिवस. अरे वा, म्हणजे 5 महिने होत आले की रे तुला. बघ आहे का किती कर्ज फेडलं रे? कर्ज म्हणजे ते पगार चालू ते फ्लॅटचं जाऊ दे मरू दे, ते बँक कर्ज झालं. इतर हात उसने कोणाकडनं घेतलेच नव्हते. ते बघा याच्याकडचेही पैसे संपले नव्हते. हा तुझेच म्हणजे स्वतःचेच पैसे जमतात. कर्ज नाही. माझ्या डोक्यावर काही कर्ज नाही. हे सुद्धा एक प्रकारचं रिझर्वेशन असतं बरं का. अरे कर्ज काढायचंच नसतं. येडा आहे का काय तू? असं कर्ज नाही असाच विचार करत मी पीत राहिलो तुम्हाला सांगतो. आणि मग कर्ज झालं माझ्या डोक्यावर. पण तेव्हा माझं स्टेटमेंट होतं कर्ज काय? कर्ज भारताला पण असतं. कर्ज भारताला पण आहे ना. रिझर्वेशन म्हणजे कुठल्याही गोष्टीची लाज वाटण्याच्या पलीकडे जातो माणूस या चुकीच्या रिझर्वेशन्समुळे. व्हेअरएज आत्ता आपल्याला ही एक चांगली संधी मिळालेली आहे व्यसनमुक्तता टिकवण्यासाठीची. ती आपला प्रॉब्लेम व्यसनमुक्तता टिकवणे हा आहे. व्यसनमुक्ती टिकवणे हा आहे. व्यसनमुक्ती मिळवणे हा नाही.
असं तर काय 2-5 10 दिवस, महिना 2 महिने लय वेळा आपण थांबलेलो आहे की नाही. पुढे आयुष्यभर जर टिकवायची असेल तर एक दिवसाच्या हिशोबाने थांबवता येते. व्यसन 1 दिवसाच्या हिशोबाने थांबवता येतं. मला होत आहेत 25 वर्ष उद्या परवा दिवशी. हे टिकवलेला माणूस बोलतोय इथं आज तुमच्या समोर. म्हणजे मी काहीतरी फालतू बोलत नाहीये. आधी केले मग सांगितले वाला आहे मी. त्याचा अर्थ मी फार आदर्श वगैरे असलं काय बोलत नाहीये. प्यायची नसतेच दारू. मी चुत्या होतो म्हणून मी दारू पित होतो. मग मला दारू न पिण्याची गोडी कशी लागली. तर दारू पिण्यात भागवत जेवढा आनंद आहे ना त्यापेक्षा जास्त आनंद दारू न पिण्यात आहे. तुम्हाला सांगतो कसा काय. कुत्र विचारत नाही मला आणि कसला आनंद. कुत्र विचारणार नाहीच आहे. तुमच्यातल्या कोणाकोणाच्या घरी कुत्र आहे रे. तुमच्याकडे, तुझ्याकडे, अरे वा बऱ्याच जणांकडे. हा दारू पिऊन गेल्यानंतर घ्या बरं त्या कुत्र्याला जवळ. येतं का जवळ. हा अरे कुत्र पण येत नाही जवळ. मी सांगतो तुम्हाला. माझ्याकडे जुली नावाची अल्सेशियन फिमेल होती. तिला आधीच कळायचं मालक दारू पिऊन आलाय. ती पार मागच्या गेटपाशी जाऊन थांबायची माहितीये का. कुत्र सुद्धा जवळ घेत नाही आपल्याला. आपणच उगाच ये ग पप्पी दे पप्पी दे उगाच लावून गेल्यानंतर. जवळ पण येत नाही कुत्र. बघ हाच अनुभव आहे. आपण दारू प्यायला नसलो की आपलं लाड करतो. कुत्र सुद्धा लाड करतं. कुत्र्याला सुद्धा कळतं. हा कसा आहे. मग आपल्या घरच्यांना कळणार नाही वय. गाडीच्या ऍक्सिलेटरवरनं पण कळतं. हो 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 गेट उघडण्यावरनं कळतं. गाडीच्या ऍक्सिलेटरवरनं कळतं. त्यांना सगळ्यांना सगळं कळतं रे. आपल्यालाच काही कळत नसतं. दिस इज व्हॉट इज रिझर्वेशन. मला सगळं कळतंय हेच मुळी रिझर्वेशन. अरे तुला सगळं कळत असतं तर ही वेळ आली असती का. मला काही कळत नाही हे अगोदर कळायला पाहिजे. इट इज टू बी प्रिझर्व्ड. ही गोष्ट मनामध्ये साठवून ठेवायची आहे आपल्याला की आता मला शिकायचंय. कारण काय शिकायचंय तर नुसतं व्यसनमुक्त राहायला शिकायचंय असं नसून व्यसनमुक्त राहत असताना आता मी सावधपणे कसं वागलं पाहिजे. व्यसन तर नाहीच करायचं पण इत्तापर्यंत अनंत वेळा माझा घात झाला. माझ्याच हातनं माझा घात झाला. घात होण्यासाठी साहेब मी तुम्हाला सांगतो फक्त दारूच प्यायला लागते किंवा सिगरेट सोडायला लागते, गांजा सोडायला लागतो असं नाहीये. घात होण्यासाठी मला बेसावतपणे वागण्यासाठी चुकीची रिझर्वेशन्स मनामध्ये असतील तर परत घात हा होणारच तुझा. मग त्याच्यावर उपाय काय तर मला डोक्यामध्ये काही गोष्टी नक्की स्टोअर केल्याच पाहिजेत. मी आज 25 वर्ष नुसती दारूपासनं लांब आहे असे नसून मी माझ्या आयुष्यातल्या सर्व प्रकारची स्वप्न पुरी करण्यासाठी करेक्ट दिशेने प्रयत्न करत आलेलो आहे. त्यातली बहुतेक सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत किंवा झाली आहेत. मी यशस्वीरित्या माझ्या कुटुंबियांची काळजी घेतो आहे. मी कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी
अगोदर त्यांना जे मी काळजी करायला लावायचो ना मंदार, ते बंद केल्यामुळे आणि घरातला माझा सहभाग माझ्या कृतीतनं वाढवल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आता असा बिलीफ निर्माण झालेला आहे की येस, आता बाबा आपली काळजी घेत आहेत. अदरवाईज हा बाबा घरातनं बाहेर पडलाय म्हणजे कधी येईल, कसा येईल आणि कुठं जावं लागेल याला शोधायला. या चिंतित अवस्थेत असलेलं कुटुंब आज मी कुठेही असलो तरी वेळ पाळतो, प्रॉपर कम्युनिकेट करतो. आत्ता सुद्धा मी घरनं येताना सांगून आलोय मी 8 ते 8:10 या वेळात घरी येईन. आता 8:10च्या ऐवजी 8:15 झाले तर माझी बायको काही त्या काय म्हणायचं त्याला बादलीमध्ये लाटणं घालून बसत नाही. पूर्वी माझी बायको ते करायची, कोणतरी तिला सांगितलं होतं की देव पाण्यात ठेव का असलं काहीतरी, ती म्हणजे मग ते काळजीमुक्त होशील तू. तसलं काय होत नाही रे. आपण आपलं वागणं बदललं ना की मग कुटुंब आनंदी होतं. आनंदी होण्याची पहिली स्टेप दुःखमुक्त होणे हे आहे. त्यासाठी मला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. आता त्यांचा विश्वास बसलाय माझ्यावर, म्हणजे आता 25 वर्ष लागली विश्वास बसायला असं मला सांगायचं नाहीये. सुरुवातीला आपण त्यांच्यावर अनेक प्रकारचे मानसिक अत्याचार केलेले आहेत, त्यामुळे ते आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पण हळूहळू त्यांचे रिझर्वेशन निघून जाऊन आता काही काळानंतर ते आपल्याला परत जवळ करायला लागतात. जवळ करायला लागतात याचा अर्थ घरात गेल्या गेल्या ये इकडं मला मुक्का दे असं म्हणत नाहीत, किंवा ये आता इकडे तुझ्या नावावर करतो एकदा सगळी प्रॉपर्टी असं म्हणत नाहीत. कारण आपल्यापेक्षा त्यांना व्यवहार जास्त चांगला कळतो. म्हणून आपल्याला कळत नाही हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर नुसतं व्यसनमुक्त राहून हे सगळे आनंद मिळणार नाहीयेत. व्यसनमुक्त राहणं हा बेस आहे. काम धंदा करणं, 4 पैसे मिळवणं, त्यातला 1 पैसा बाजूला टाकणं हे महत्वाचं आहे. नाही तर आयुष्य गेलंच की रे. 400 पैसे मिळवले आणि ते सगळे उडवले आणि परत त्या रस्त्यावरती खड्डे खणणाऱ्या मजुरासारखे कांदा भाकर खाऊन ढोंगणाला हात पुसून परत कुदळच आली हातामध्ये. आजही तेच खणतोय का मी? का आता मला पैशाची ऊब जमवायची आहे, आता मला विश्वासार्हता मिळवायची आहे घरच्यांची, समाजामध्ये 4 लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे असं वाटतं का? तसलं काय नाही, ते भंगारेत. ते भंगार आहेत म्हणजे लेका ओरिजिनली तू भंगार आहेस म्हणून तुला तसं वाटतंय. हा या जगामध्ये भंगार लोक असतात, पण आपल्याला कळलं पाहिजे कोण किती भंगार आहे. त्यामुळे दुसरा कसा भंगार आहे हे तुम्ही ठरवू नका. त्याचं भंगार आहे ना, सोडून दे ना, फुली मार त्याच्यावर. आता माझ्या आयुष्यात सुद्धा काही लोक असे आहेत, अगदी सख्खे आहेत. मी काय केलं, मी त्यांच्या नावावर फुली मारली. म्हणजे काय केलं, त्यांच्याशी बोलत नाही, त्यांच्याकडे जाणं येणं ठेवलं नाही, थँक्यू गुड नाईट. त्यांना मी माझ्या आयुष्यातनं काढून टाकलं. जसं मी पीत असताना माझ्या घरच्यांनी मला आयुष्यातनं काढून टाकलं होतं आणि मी मात्र म्हणत होतो वेडा आहे का, त्याला त्याच्या बापाने घराबाहेर काढले, मला कुठं काढले अजून. अरे तुला मनातनं कधीच काढलंय बाहेर. मी तुझ्याबद्दल बोलतोय म्हणजे माझ्याबद्दल. आपल्यातल्या प्रत्येकाला आपल्या घरच्यांनी
कधीच मनातनं काढून टाकलेलं आहे. याची जाणीव होणं हे फार महत्वाचं आहे. बोला. मला आई सारखी म्हणे दारू पिल्यानंतर म्हणजे तिने ओळखलं होतं की माझ्या जन्माला पोटाला जन्म का घेतला वगैरे वगैरे. सगळ्याच आयांचे डायलॉग असतात. बाहेर बाहेर जाऊन मी फुगीरी करायचो. मला जे येते नाही म्हणजे माझ्या घरी असं चाललंय मी असं कधीच सांगत होतो. मी किती शाळे लोकांना सांगतो. बघ आहे का. आणि काय होतं तुम्हाला सांगतो, आपण मी किती शहाणा आहे हे सारखं बोलत राहिलो की नाही. घरी मला घरी घेत नाही मी सोडूनच दिलं होतं. नाही किती शाळे माझं हा माझं मेरी आवाज सुनत चाललं होतं ना. आणि मग शेवटी तेच खरं वाटतं रे आपल्याला. मी माझं उदाहरण सांगतो तुला. माझ्या मोठ्या भावानी एकदा अगदी मारुती 800 जेव्हा बाजारात नवीन आली ना, जुनी गोष्ट म्हणजे आता साल मला नाही सांगता येणार कारण तेव्हा मी पित होतो. तर माझ्या भावानी गाडी घेतली बरं का नवीन. तर दारू प्यायलो नेहमीच बारमध्ये जाऊन दारू प्यायचो मी. घरात प्यायचो नाही कारण माझ्यात दम नव्हता. मी बायकोला घाबरायचो. आजही घाबरतो कारण राक्षस आहे ती. वेडवाकडचा वागलेलं तिला चालत नाही आणि मी घाबरतो. मी काय वाईट वागतोय याचं भान मला शेवटपर्यंत होतं. त्यामुळे मी बाहेरच जाऊन दारू झकमारी करायचो ती. तर तिथं गेलो आणि एक दिवस बोलता म्हटलं आली बरं का शेवटी ती 800 आली. अरे म्हणलं एवढ्या उशिरा सांगतोय, पेढे आणा हे आणा ते आणा. ती लगेच 100च्या नोटा काढून दिल्या, पेढे आणले. मग काय आम्हाला कधी राऊंड गाडीतनं. ते गाडीच माझी नव्हती बॉम्बलायला तर कुठलं काय राऊंड मारतो काय मारतो. पण एकदा एवढंसं खोटं बोलल्यानंतर थोडे महिना 2 महिने 3 महिने मला ते खोटंच बोलायला लागलं. अहो तुम्ही आणत का नाही गाडी. इथं मारायला त्या स्कूटरमध्ये पेट्रोल भरायला पैसे नसायचे आणि कार कुठली आणतोय भावाची आणि भाऊ देणार आहे का मला कार. ही माझी परिस्थिती होती. मी घरनं डबा घेऊन कामावर न जाता दारू प्यायला जायचो. ही माझी अवस्था झाली होती आणि मी कारच्या गप्पा मारायचो. आणि शेवटी एक दिवशी सांगून टाकलं काय नाही पिवळी पाटी लावली आणि आता माझी कार टुरिस्ट झाली. आता ड्रायव्हर ठेवलाय आणि पुण्याच्या बाहेर असते ती कार. म्हणजे काय हे काय चाललंय आयुष्य आपलं. याची लाजच नव्हती. स्वतःशी अप्रामाणिक. लोकांना त्या कारशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांनी पेढे खाल्ले, त्यांनी माझ्याकडनं 2-4 वेळा क्वार्टर प्यायले. त्या दिवशी जे नव्हते हजर ते नंतर आल्यावर तुझी राहिली सरांनी गाडी घेतली बरं का. ती लगेच सर 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 केलं की लगेच मी त्यांना क्वार्टर मागवायचो. आणि मला जास्ती झाली की हेच लोक मला तिकडे सर म्हणायचे. इतकी अवस्था. मी माझी इमेज काय करून घेतली होती. काय चाललंय हे आयुष्यात आपल्या. आणि मला वाटायचं ऑल इज वेल, नो प्रॉब्लेम, आय कॅन मॅनेज. ही रिझर्वेशन यू कॅनॉट मॅनेज एक्सेप्ट युअर पेन. तुम्ही तुमच्या वेदना फक्त मॅनेज करू शकता. हे कळायला मला वेळ लागला. मग त्याच्यावर उपाय म्हणजे परत मला वेदना होणार नाहीत याची मी काळजी घ्यायला लागलो. म्हणजेच मी स्वतःची प्रामाणिक राहायला लागलो. आता तुमचं ते पाठीचं दुखणं चाललंय ना, मला आठवण झाली. माझा पाय पण असाच मोडला होता ऍक्सिडेंटमध्ये. एवढा मोठा सुजला होता. दारू पिऊन घरी आलो होतो, पाय मोडला होता. आणि काय नाही एवढं काय नाही, मुकामा रे मुकामा रे मुकामा रे करत होतो. बर ती सूज वाढत होती हो. आणि मग ते रात्रभर बर्फानी शेक हे कर ते कर चाललं होतं. आणि सकाळी उठून पहिलं काय केलं असेल. बरं सुरुवातीला पहिल्यांदा काय
रात्रीच्या 3 क्वार्टर लावल्या होत्या त्यामुळे ती पेन जास्त जाणवत नव्हतं, पण सकाळी जास्त जाणवायला लागलं मला. मग गेलो डॉक्टरकडे ते प्लॅस्टर बिस्टर घातलं. काय तरी मेरी आवाज सुनं कसं असतं बघा. एवढं मोठं प्लॅस्टर घातलं. आता ते म्हणले 3 महिने 2.5 महिने काहीतरी घरातनं बाहेर पडू नका, विश्रांती घ्या, पुढच्या वेळी आलात की मी क्लचेस तुम्हाला सजेस्ट करीन. मी घरी येऊन सांगितलं, बायको होती बरं का हे सगळं तो डॉक्टर सांगत असताना. तरी घरी येऊन मी घरच्यांना सांगितलं, काय नाही ते हेअर क्रॅक आहे. अरे मोडलाय भाड्या तुझा पाय आणि हेअर क्रॅक आहे सांगतो. रॉंग बिलीफ, रिझर्वेशन. मला कधीच काय होणार नाही. प्रॉब्लेम छोटे करून सांगायचे आणि कमवलेलं एवढीशी कुठली तरी गोष्ट मोठी करून सांगायची. दॅट इज व्हॉट मेरी आवाज सुनाई. अगदीच वाईट चाललं होतं रे. मग आता काय तर आपल्या मनामध्ये असलेली चुकीची रिझर्वेशन्स काढून टाकली पाहिजे. आपल्याला दारू सोडता येणार नाहीये, आपल्याला सिगरेट सोडता येणार नाहीये. आपली सिगरेट किंवा दारू फक्त थांबणार आहे आणि ते सुद्धा फक्त आजचा दिवस. उद्याचं काय, उद्या सूर्य उगवल्यावर बघू काय असेल ते. उद्याचा विचार करायचा नाही. अहो म्हणजे काय मग आम्ही आता आयुष्याचा विचार नको का करायला? आयुष्याचा विचार चाललाय का तुला? काय कळतं का? एवढा आयुष्याचा विचार करणारा असता तू तर इथं आला असता का बेटे? बस खाली. असं बोलणारे मला माझे ओल्ड टाइमर भेटले. त्यामुळे मी घडलो आणि मग माझी मानसिकता बदलत गेली. माझे पाय जमिनीवर राहिले. मग मी उंटाच्या गांडीचा मुका घेणं बंद केलं. मला माझी अवकात कळली. मला माझ्या शूजचा साईज कळला आणि मग मला समजलं मी माझ्या आयुष्यात किती मोठा होणार आहे. कळलं का? अदरवाईज माझ्या आयुष्याचा विचाराचा म्हणजे कायम पतंग अजून बेसेनासा व्हायचा, इतका उंच असायचा आणि मला मात्र वाटायचं मेरा पतंग मेरी हात में है. अरे एवढा तू चांगला असता तर अशी दारू पिला असता का? अशा सिगरेट मी सांगितलं ना तुला मागाशी, मी 40 सिगरेटी ओढायचो म्हणजे त्या ओढाव्याच लागायच्या. आता पहिली सिगरेट ओढली त्यावेळेला 40 ओढल्या का? तर नाही. ते वाढत गेलं प्रकरण. जसं दारूचं प्रकरण वाढत गेलं तसं सिगरेटचं प्रकरण वाढत गेलं. त्यावर उपाय म्हणजे फक्त आजचा दिवस एकही सिगरेट न ओढणे. फक्त आजचा दिवस एकही थेंब दारू न पिणे. मग तू विचारलेल्या प्रश्नाचं आता मी उत्तर देतो आणि थांबतो. मग ती ट्रिगर झालं तर ते काय करायचं? बरोबर ना? असं तू विचारलं होतं ना मला, सिगरेट ओढायची तल्लफ आली तर काय करायचं? तर त्याला उपाय म्हणजे मदत मागायची. हे अरे मला कसं तरी होतंय बुवा, सिगरेट ओढायची वाटतेय, असं मन मोकळेपणाने विचारायचं. मला दारू प्यावीशी वाटतेय. हे मी जेव्हा पहिल्यांदा मनमोकळेपणाने समोरच्याकडे बोललो ना तेव्हा प्रेशर कुकर मधली वाफ गेल्यासारखं माझी त्या दारू पिण्याची इच्छा कमी कमी होत जाऊन पूर्णपणे निवली. म्हणजे ह्याच्या पुढे तुला सिगरेट ओढायची वाईल्ड कॉल येणार आहे. वाईल्ड कॉल येणार आहे. पण त्याच्यावरचं उत्तर म्हणजे मदत मागणे हे होय. तुम्ही जोपर्यंत मदत मागत नाही तोपर्यंत तुमचा तुम्ही बचाव करू शकत नाही. मग आता काय?
कुठं मदत मागायची? तिथनं उठून दरवेळेला निरामयमध्ये यायचं का? अजिबात नाही. आपल्याला याचा अर्थ इथला फॉलोअप सोडा असं मी तुम्हाला सांगत नाहीये. आता आपल्या मनाभोवती एक असं कवच असलं पाहिजे की ज्याचा आपल्याला आधार वाटतो, आणि ते कवच म्हणजे व्यसनमुक्त मित्रांची संगत. व्यसनमुक्त मित्रांच्या कळपात राहिल्यावर परत तुमची दारू किंवा सिगरेट चालू होत नाही, असं उद्याच्या तारखेला 25 वर्ष होत असलेला माणूस इथं तुमच्या समोर बसून सांगत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काळजी घ्या आणि आपल्याला काळजी घेता येते त्याच्यावरती विश्वास ठेवा. अदरवाईज आपण कधी ढगात गेलो असतो. किती वेळा दारू पिलो रे आपण, तरी पण दरवेळी स्वतःच्याच घरी गेलो का नाही? गेलो का अजून दुसऱ्याच्या घरात कधी? तू गेला का रे? गेला का कधी? नाही गेला. हा कसा विश्वास? बरोबर की नाही? नाही गेलो दुसऱ्याच्या घरात. हा फुटवा मग ते ती उतरच तोर फुटवा तोर असंही तो म्हणतोय. घरी जायचं नाही, पण मग जायचो तेव्हा आपल्याच घरी जायचो. हा मग हा जसा विश्वास आहे ना, तसं दारू थांबते. किती दिवस थांबते? फक्त आजचा दिवस थांबते. मग सोपं झालं ना येडे, कारण आजची तारीख उद्या काही येणार नाहीये. आपण जिवंत असेपर्यंत आजची तारीख उद्या काही येणार नाहीये. फार फार तर काय महिना राहील. महिना संपल्यावर महिना पण निघून जातो. हा सांगतोय ना 4 महिने आणि 23 दिवस. इतका नाही माहित नाही सर, पण तो एक व्यसनमुक्तीनंतर कॉन्फिडन्स जातो की माझं काहीतरी चांगलं. अरे होणारच आहे, कारण वाईट होण्याचं बंद झालंय ना. तो काय बोलतोय माहितीये का? आता माझं काहीतरी चांगलं होईल असा कॉन्फिडन्स आलाय. कशामुळे आला तुला? तुझं वाईट होणं थांबलं. हा, आता माझ्यावर घरचे विश्वास ठेवतील. कधी ठेवतील? जेव्हा अविश्वास ठेवणं बंद होईल तेव्हा होईल ना विश्वास. बरोबर आहे की नाही? आपोआप होणार आहे का? त्यासाठी स्वतःला काहीतरी करायला लागतं. नाही पण आता मी ठरवलंच आहे ना. काय ठरवलं? 50 वेळा बेटे. ठरवून कुठं? ठरवून दारू सुद्धा पिता नाही आली तुला. सोडण्याचं सोड, घरात बसायचं ठरवायचं आज हापच्या वर प्यायची नाही, नुसतं बसून राहायचं. असं एवढं ठरवलं की हाप येते का समोर आपोआप? बाजारातनं आणायला लागते, त्या कोणाला तरी दत्तूला सांगायला लागतं. घरातला नळ सोडल्यावर येते का दारू? नळ तरी सोडायलाच लागतो. काही न करता जसं दारू पिता येत नाही तसं काही न करता दारू थांबवता पण येत नाही. थांबलेली दारू आता काय सांगायचं? फारच प्लॅनिंग करायला लागतं. त्या प्लॅनिंग मध्येच एवढं थकावट होते की ती चढत नाही लवकर दारू. रडत दारूने रडवलंच की रे. दारू पिल्यावर कोण रडलं नाही रे आपल्यातलं? त्याने हात वर करा. दारू प्यायल्यावर रडला नाही असा एक जण तरी आहे का इथं? कोणीच नाहीये. मी पण नाही हात वर केला. याचा अर्थ दारूने आपल्याला सगळ्यांना रडवलेलं आहे. आता आपल्या आयुष्यातलं हसणं सुरू होणार आहे, परंतु त्या हसण्यासाठी अगोदर रडणं बंद झालं पाहिजे. नाहीतर रडत रडत कधी हसता येतं का रे? कधीच नाही हसता येत. त्यावर उपाय म्हणजे सगळ्यात सोपा म्हणजे चांगल्या गोष्टी प्रिझर्व करायच्या मनामध्ये, आशादायक विचारांची देवाणघेवाण करायची. आत्ता मी कसं सांगितलं तुम्हाला
तुमच्यातल्या प्रत्येकाला 25 वर्ष होऊ शकतात, पण ती आपोआप होणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक करेक्ट दिशेने प्रयत्नच करायला लागतात. आणि पुढचं आयुष्य तुझं 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 तर नक्की, आणि तुमचं सुद्धा बरं का, चांगलं आहे, हिरवळ आहे, जर काट्याचा मार्ग तुम्ही निवडला नाहीत तर. ठीक आहे. त्यामुळे आज जे काय आपण बोललो, आज जे काय आपण ऐकलं, त्यावरती विचार करायचा. या ठिकाणी मी आता थांबतो. कुठल्याही चुकीची रिझर्वेशन्स डोक्यामध्ये ठेवून जगू नका. पूर्णपणे पाय जमिनीवर ठेवा. शेवटची दारू पिता येत नाही, थोडी दारू पिता येत नाही, दारू सोडता येत नाही, मध्ये बोलू नको. दारू सोडता येत नाही. थांबवलेली दारू थांबवलेली ठेवता येते. मग ती दारू असो नाही तर सिगरेट असो, ती आज ना उद्या मग परत चालू होणारच आहे का? आज होणार नाही तेवढंच आपल्या हातात आहे. उद्या चालू होणार आहे की नाही ते उद्या बघू. एकदम आयुष्यभराचा विचार करू नका. ज्या देवानी तुम्हाला मृत्यूपासून वाचवलेलं आहे त्या परमेश्वराचे आभार माना आणि शांत आणि चांगलं जीवन जगायला सुरुवात करायची आपल्याला इथनं बाहेर पडल्यावर. पण त्यासाठी माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची रिझर्वेशन्स असता कामा नयेत. आपण आपल्या घरच्यांचे आणि परमेश्वराचे ऋणी आहोत. परमेश्वर कुठे भेटतो? मला भेटलेला परमेश्वर अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आहे. तिथं गेलं की मला परमेश्वराचा आवाज ऐकू येतो, हे खरं आहे. परमेश्वराचा आवाज तू कसा ओळखतो रे? साधी गोष्ट आहे. जी गोष्ट माझ्या हिताची, जो आवाज ऐकल्यानंतर माझ्या आयुष्यात माझं हित झालेलं आहे, माझं वाईट झालेलं नाही, तो परमेश्वराचा आवाज. बरोबर बोलतोय ना मी का नाही? याच्यावर कोणाला काही ऑब्जेक्शन आहे का? थांबू मग मी या ठिकाणी आता. चलो, थँक्यू व्हेरी मच.